शालिवाहन मराठी महिन्यामध्ये जे शालिवाहन असतं त्या ऋषींनी या ठिकाणी बसून शिवमंदिरात कसरावद या गावामध्ये नर्मदा नदीच्या तटावरती उपासना आराधना करून तप साधना करून या तपोभूमीमध्ये आत्ता आमचं दुपारचं त्या ठिकाणी भोजनाची सोय होती। त्या ठिकाणी भोजन झालं आणि पलीकडच्या तटावरती पाहिलं अहिल्यादेवी होरकळ, पलीकडच्या तटावरती अहिल्यादेवी होरकळ यांचं समाधीस्थळ समोरच्या तटावरती आहे। महेश्वर हे नावाने ते तीर्थ फेमस आहे। महेश्वर खूप सुंदर असा परिसर आहे, आनंददायक वातावरण आहे। भगवंताच्या कृपेने आम्हाला या ठिकाणी येण्याची संधी दिली। नर्मदा मैयाच्या तीरावरती साधू संतांच्या संगतीमध्ये आपलं जीवन या ठिकाणी साधू संत व्यतीत करत असतात, अर्चित करत असतात। आपण पाहतोय काही संन्यासी, काही साधू स्वतः जीवन वाढत आहेत। परिक्रमावासी असे या ठिकाणी विश्रांती कट्ट्यावर विश्रांती घेऊन पुढील मार्गक्रमण करत असतात। खूप छान आनंददायक वातावरण भगवंताच्या कृपेने माझ्या पुढील धाऱ्यांच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी येण्याची सिद्धी मिळाली। कारण आपले पित्र जर संतुष्ट असेल तरच ह्या सर्व गोष्टी होऊ शकतात, असंतुष्ट असेल तर नाही। हे या ठिकाणी मला रोज ऐकण्यास पाहण्यास मिळत आहे। आणि माझ्या अल्पबुद्धीने जर विचार केला तर ही बांबूची काठी आपल्याला घेऊन निघावं लागतं। हीच ती बांबूची काठी आपलं संरक्षण करत करत आपल्याला मार्ग दाखवत असते। आणि याच काठीच्या आधारे आपण पुढील प्रवास करत असतो। प्रवास करत असताना आपण पितरांचं नाव घेतलं की या ठिकाणी विशेष उल्लेख करावासा वाटतो। भागवतात वर्णन आहे, धुंदुकारी हे 7 गाठीच्या बांबूवरती विराजमान झाले आणि स्वतःला मुक्त करून घेतलं त्यांनी। त्याच पद्धतीने हे 7 गाठवाली बांबू मला न पाहता न विचार करता मिळालेला आहे। 1 2 3 4 5 6 आणि 7। मला आत्ता एका साधूंनी सांगितलं की ही बांबूची काठी म्हणजे आपले पित्र, त्यांना घेऊन आपण नर्मदा परिक्रमा करत असतो। आणि नर्मदा परिक्रमा करत असताना आपले पित्र देखील या ठिकाणी मुक्त होत असतात, संतुष्ट होत असतात। आणि काही जणांचा कार्यानुभव आहे की ही नर्मदा मैयाची छडी आहे, जी आपल्याला नर्मदा मैयाच्या या छडीने मार्ग दाखवत नेते। असे वेगळे अनुमान प्रत्येक साधू संत काढत असतात। आपल्याला त्यांच्याशी काही हे नाही करायचं, परंतु आपला अल्पज्ञानाने 7 गाठीचा बांबू भागवतात वर्णन आहे त्यानुसार आपल्याला मिळाला आहे। आपण भगवंताच्या कृपेने, स्वामी महाराजांच्या कृपेने या ठिकाणी आपण प्रवास करत आहोत। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। परिक्रमा करत करत आम्ही ढालखेडा या गावी आता पोहोचलो आहेत। दुपारचे 3 वाजले। नर्मदा मैया जवळूनच जात आहेत। दूरपर्यंत मैया दिसत आहेत आणि बाजूला हा रस्त्याने असंच भगवंताचं नामस्मरण करत करत नर्मदा मैयाची परिक्रमा चालू आहे।
नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. कर दो बंद. नर्मदे हर. बाबूजी नर्मदे हर, नर्मदे हर. या ठिकाणामध्ये आमची चहाची व ताकाची सोय केलेली आहे आणि परिक्रमावासियांना पिण्यासाठी खूप पुण्याचं कार्य या ठिकाणी करत असतात. लोक वाट पाहतात, एवढं प्रेम करतात. नर्मदा परिक्रमावासी रोडने जात असेल तर या म्हणून बोलवतात आणि भगवंत साक्षात आला असे ते आदर तिथ्याप्रमाणे त्याला वागणूक देत असतात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि खलघाट हे गाव या ठिकाणी थोडंसं अंतरावरती आहे. खलघाट आणि आम्ही सर्व परिक्रमावासी 5-6 जण आहेत सोबत. आश्रमाची चाहूल काढत काढत थकलेल्या अवस्थेमध्ये उर्वरित परिक्रमा विश्रांती मार्गावरती घेऊन जात आहोत. हा शेवटचा हवेशीर नजारा आजच्या दिवसाचा. नंतर आपण आश्रम हुडकून त्या ठिकाणी जाणार आहोत. नर्मदे हर. इथे तर बोर्ड लागलेला आहे नर्मदा परिक्रमावासियांची सोय. खूप छान आनंद आहे. नर्मदे हर, नर्मदे हर.